अतिशय माझ्यासाठी एक असा दिवस आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये जी जनतेची मागणी होती त्या मागणीवरती आज मी भाष्य करायचं ठरवलेलं आहे. कसली मागणी होती? मागणी आहे जे काही 1 ऑगस्टला जजमेंट आलेलं आहे. माझं नाव डॉक्टर संजय अपरांती. मी कायद्याचा अभ्यासक आहे, संविधानाचा अभ्यासक आहे. LLB सिद्धार्थ महाविद्यालयातून केलेला आहे मुंबईच्या, आणि LLM लंडनमधून मानवाधिकारावरती मिडलसेक्स युनिव्हर्सिटीमधून केलेला. या जजमेंटचा अभ्यास करताना 1 ऑगस्टला जे जजमेंट आलं त्याचा अभ्यास करताना मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवलेल्या आहेत ज्या फार मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये समाजाचं नुकसान करणार आहे. कसलं जजमेंट आहे हे? कुणी दिलंय? तर हे 7 जजेसच्या बेंचनी दिलेलं जजमेंट आहे. जस्टिस DY चंद्रचूड मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली असलेलं जे बेंच आहे 7 जजेसचं, जस्टिस BR गवई, भूषण गवई, जस्टिस विक्रम नाथ, जस्टिस बेला माधुर्या त्रिवेदी, जस्टिस पंकज मित्तल, जस्टिस मनोज मिश्रा आणि जस्टिस SC शर्मा, या 7 जजेसचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये शेड्यूल कास्ट ही जी कॅटेगरी आहे 341 अनुच्छेदानुसार त्या कॅटेगरीमध्ये उपविभागणी करण्याच्या संदर्भात हा निकाल देण्यात आलेला आहे. उपविभागणी म्हणजे अबकड, जसं VJNT, DTNT यामध्ये जसं ABCD आहे तशा प्रकारचा वेगवेगळ्या जातींचे गट करून त्यांचे वेगवेगळे वर्ग करण्याचा असा हा निकाल आहे. 2004 सालचा जो निकाल होता त्या निकालाच्या चिन्नैयाच्या केसमध्ये हे वर्गीकरण अमान्य करण्यात आलं होतं. तर हे वर्गीकरण योग्य आहे अशा प्रकारचा हा निकाल आहे. त्यांनी चिन्नैयाच्या केसमध्ये 5 जजेसचं बेंच होतं आणि त्यामध्ये नुसतं अमान्य केलं नाही तर त्यामध्ये क्रिमी लेअरचा काही उल्लेखही नव्हता. आता या जजमेंटमध्ये 2 गोष्टी, एक तर अबकड आणि दुसरी गोष्ट क्रिमी लेअरचा उल्लेख. आणि क्रिमी लेअरचा उल्लेख पण एकाच जजनी दिलेला आहे, नेमका तो भूषण गवई साहेबांनी तो दिला आणि त्याच्यावर उर्वरित 4ही जजेसने त्यावरती सहमती दर्शवलेली आहे किंवा नकार दिलेला नाही, म्हणजे आपण त्याला सहमती म्हणूया. माझ्या दृष्टिकोनातून हे जजमेंट पहिलं स्टेटमेंट मी करतो आणि ते आहे की दिस जजमेंट इज अल्ट्रा वायरस टू कॉन्स्टिट्यूशन अँड बॅड इन लॉ. कायद्याच्या दृष्टिकोनातून हे बेकायदेशीर आहे आणि हे राज्यघटनेला अनुसरून नाही, राज्यघटनेच्या विरोधात आहे. राज्यघटना निर्मात्यांच्या मनामध्ये असलेले जे ऑब्जेक्टिव्हज आहेत, जे उद्देश आहेत, त्या उद्देशांचा पराभव करणारं असं हे जजमेंट आहे. कसं ते आपण बघूया. आता या जजमेंटमध्ये 2-2-2 असं 3 जजेसनी 3 निकालपत्र लिहिली गेली. पहिलं निकालपत्र आहे चंद्रचूड साहेबांनी स्वतःसाठी आणि मनोज मिश्रा यांच्यासाठी लिहिलं. भूषण गवई यांनी स्वतः आणि पंकज मित्तल यांच्यासाठी लिहिलं
आणि त्यांनी त्यांचं जजमेंट चंद्रचूड साहेबांच्या जजमेंटला सहमती दर्शवतं. त्यानंतरचं तिसरं जे आहे निकालपत्र ते विक्रमनाथ आणि एस.सी. शर्मा यांनी लिहिलं आणि ते निकालपत्र चंद्रचूड साहेबांच्या निकालपत्राशी तसंच भूषण गवई साहेबांच्या निकालपत्राशी. भूषण गवई साहेबांचं वैशिष्ट्य काय तर त्यांनी क्रिमी लेअरचा उल्लेख केलेला आहे. त्या दोघांशी सहमती दर्शवणारं तिसरं आणि चौथं जे निकालपत्र आहे जे ऐतिहासिक असणार आहे, आपल्याला ते निकालपत्र घेऊन पुढे जायचं आहे आणि ते आहे न्यायाधीश मॅडम बेला माधुर्य त्रिवेदी यांनी दिलेलं जजमेंट. त्यांनी ह्या तीनही निकालपत्रांच्या विरोधामध्ये आपला अभिप्राय दिलेला आहे. डिसेंडिंग ओपिनियन ज्याला म्हटलं जातं. शी हॅज डिसेंडेड. शी सेड आय डोंट एक्सेप्ट व्हॉट दीज पीपल हॅव रिटन अबाउट दिस पर्टिक्युलर इश्यू. माझं वेगळं मत आहे. काय वेगळं मत आहे तर चिन्नैया यांचं जजमेंट जे आहे 2004चं ते मला पूर्णतः मान्य आहे. त्याच्यानंतरचं हे अशा प्रकारे जजमेंट येण्याची गरजही नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामधल्या दोन्ही गोष्टी, एक तर हे जजमेंट जे आहे त्यामध्ये अबकड करता येणार नाही. आता यावरती खूप मोठा वादंग झाला कोर्टामध्ये. आपण जर ते कोर्टातलं सगळं प्रोसिडिंग जर पाहिले असतील, वादंग कशावरती होता की शेड्यूल कास्ट in accordance with the provisions of 341 is considered as one unit. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ग करता येणार नाही. अगदी यावरतीच या जजेसनी घाला घातला, आघात केला आणि म्हटलं की नाही आपल्याला त्याचे वर्ग करता येतील. आणि ते वर्ग कशासाठी करता येतील तर त्यात त्यांनी म्हटलं की त्याच्या आतले घटक जे आहेत त्यांच्यामध्ये परस्पर भिन्नता आहे. कशात परस्पर भिन्नता आहे? त्यांच्या मागासलेपणामध्ये परस्पर भिन्नता आहे आणि त्यांच्याविषयी जो समाजाकडून भेदभाव केला जातो मध्ये सुद्धा परस्पर भिन्नता आहे. सारखा नाही. मागासलेपणा याचा अर्थ असा विचारात घेता येईल आपल्याला की हा जो एकजिन्सी वर्ग आहे, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून आजपर्यंत जो गुण्यागोविंदाने हा सगळा वर्ग एकत्र म्हणून फिरतोय, वागतोय, राहतोय आणि त्याच्या आधारे त्याच्यावरती जेव्हा अत्याचार केले जातात तेव्हा सगळे एकत्र येतात. अत्याचार करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये कोर्ट कचेरी करणं, पोलीस केस करणं आणि त्या विरोधात सामाजिक आंदोलनं करणं हे सगळं एकत्र येऊन केलं जातं. आपण जर यांच्यामध्ये जर अशी विभागणी केली तर हे एकत्र येतील का हो भविष्यामध्ये? आणि जर हे एकत्र आले नाही, आपण नेहमी बघतो की महाराष्ट्रामध्ये असं काही घडलं तर सगळे बौद्ध एकत्र येतात आणि ते कुणाच्याही बाबत झालं असेल, चर्मकाराच्या बाबत झालं असेल, मातंग बंधूच्या बाबत झालं असेल, ढोर बंधूच्या बाबत झालं असेल, खाटीक बंधूच्या बाबत झालं असेल, त्या सगळ्यांमध्ये त्याचा पुढाकार आंबेडकरवादी बौद्ध घेतात आणि ते लगेच रस्त्यावर येतात, कडाडून विरोध करतात, लढा देतात. आत्ताच मी नामांतराच्या लढ्यामध्ये 4 तारखेला 78 साली जे पोचीराम कांबळे, जनार्दन मोवाडे जे शहीद झाले, ज्यांना जमावाने 200-250 लोकांच्या जमावाने ज्यांना मारलं, परंतु शेवटपर्यंत जय भीम बोलत आणि नामांतर झालंच पाहिजे या मुद्द्यावरती त्यांनी स्वतःचं बलिदान केलं. अशा प्रकारचे वर्ग जे आहेत त्यामध्ये आता असा विचार करा की पोचीराम कांबळे मातंग आहेत, परंतु मला तिथे जाईपर्यंत माझ्या डोक्यात कधी असं आलं नाही की हे मातंग आहेत, हे बौद्ध नाहीयेत. सगळे बौद्ध, सगळे मातंग, सगळे चर्मकार, सगळे ढोर हे एकत्र आहेत, एकजिन्सी आहेत, एकसंघ आहेत, एकमेकासाठी लढ्यात उडी मारणारे आहेत. या जजमेंटमुळे काय होणार आहे? त्यांना अचानक जाणीव होणार आहे की आपण एकत्र आहोत हे चूक आहे, आपण वेगळं असलं पाहिजे. आपलं अस्तित्व कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की ते वेगळं अस्तित्व आहे. अहो काय होणार याच्यानंतर? एकतर पहिल्यांदा सगळं रिझर्वेशन जात आहे,
जे आहे ते सुद्धा डळमळीत करण्याचं हे सरकार गेली 10 वर्ष प्रयत्न करत आहे. आणि त्यामध्ये आता आणखी एक नवीन ब्लो की हा जो सगळा वर्ग एकसंघ होता, आता तुम्ही मला सांगा यांच्या आरक्षणाच्या बाबत सुद्धा शंका निर्माण झाली आता. कारण जर त्यांनी सांगितलं की यांना क्रिमी लेअर असावी, आमचा मुलगा IAS झाल्यानंतर सुद्धा घोड्यावर बसून लग्नाला स्वतःच्या जाण्यासाठी त्याला बंदोबस्त घ्यावा लागतो. अमेरिकेमध्ये IT सेक्टरमध्ये काम करणारा माणूस, आंबेडकरवादी माणूस, त्याच्यावरती उर्वरितांनी अन्याय केला. लंडनमध्ये घरामध्ये काम करणाऱ्या बाईच्या विरुद्ध प्रचंड अन्याय करण्यात आला. त्याला कॉम्पेन्सेशन मिळालं तिकडच्या कोर्टाकडून, त्यांना द्यायला भाग पाडलं, तो भाग वेगळा. परंतु अशा प्रकारच्या ज्या दुर्घटना सातत्याने घडत आहेत, यांना कशी क्रिमी लेअर लागू करणार तुम्ही? कारण मुळामध्ये क्रिमी लेअरचा बेसच आर्थिक असतो. मग आता आपण जर असं म्हटलं की आर्थिकच नुसता नाही तर त्याच्या जोडीला दुसरेही बेस घ्या, हे कशासाठी ओढून ताणून आणायचं? तो क्रिमी लेअरचा बेस हा ओबीसींसाठी होता, कारण ते अछूत नाही आहेत. हा सगळा प्रवास जो आहे दलितांचा, तो प्रवास अछूत, अनटचेबल, अनसीएबल, अनअप्रोचेबल या अत्यंत अश्लाघ्य कन्सेप्टवरती अवलंबून होता. आणि त्यामुळे त्यांना आपल्याला क्रिमी लेअर तुम्ही कोणत्याही पातळीवरती स्वतःची प्रगती केली तरीही एक गोष्ट कायम राहते, तुम्ही कधीही त्या अस्पृश्यतेमधून बाहेर येत नाही. आपण सगळे एकत्र असलो तर बाबासाहेबांची कन्सेप्ट जी आहे अॅनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीअंताचा लढा आपल्याला लढता येईल. आपल्यातच जर अशी विभागणी करण्यात आली तर या अंताच्या लढाईमध्ये आपण निश्चितच दुबळे होऊ असं वाटत नाही का आपल्याला? आता आपण या 341च्या बाबत बघू. कारण चीफ जस्टिस यांनी लिहिलेल्या जजमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय की 14चं उल्लंघन होत नाही, 15(4)चं उल्लंघन होत नाही, 16(4)चं उल्लंघन होत नाही, 15(4), 15(5) हे अनुच्छेद राज्यघटनेतले तुम्हाला समानता देतात. 14 समानता देतो, कायद्यासमोर सगळे समान. 15 तुम्हाला शिक्षणामध्ये आणि जॉबमध्ये रिझर्वेशन देतो, 15(4). तर 16 जर गरज पडली तर विशेष काही प्रयोजन करायला सरकारला मुभा देतो 16च्या. त्यांचं म्हणणं आहे की हे अबकड केल्यामुळे कुठल्याही प्रकारे बाधा येत नाही, हा त्यांचा एक मुद्दा आहे. तर दुसऱ्या मुद्द्यावरती ते म्हणतात की बाधा येत नाही आणि या 3ही अनुच्छेदांचा कुठेही उल्लंघन होत नाही. त्याच्यासोबतच 341 जे आहे त्याच्यावरती फार मोठा खल झाला कोर्टामध्ये. आपण जर जजमेंट बघितलं, 86 पानाचं बेला त्रिवेदी मॅडमचं जजमेंट आहे, ते फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. आपण खरं तर सगळीकडे त्याचं वाटप केलं पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हे कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे, नक्की 341चा अर्थ काय. 341 जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 ओबीसींचं, 341 दलितांचं, शेड्यूल कास्टचं, 342 आदिवासींचं, यामध्ये या सगळ्या वर्गांना संरक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं, त्यामध्ये 341चा अर्थ जर तुम्ही काढला की ते सगळ्या जाती एक जिन्सी नाहीयेत, ते वेगळे आहेत. त्यांच्या मागासलेपणात वेगळेपण आहे आणि त्यांच्याविषयी केलेल्या भेदभावामध्ये पण वेगळेपण आहे. अहो पण एक गोष्ट विसरता का, जर त्यांच्यावर भेदभाव झाला, जर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी झाली तर ते सगळे एकत्र येऊन त्या लढ्यामध्ये उतरतात. हे विसरून कसं चालेल आपल्याला? या सगळ्याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश आहे अॅनिहिलेशन ऑफ कास्ट. कास्ट इंटॅक्ट नाही ठेवायची आहे आपल्याला. आपल्याला जातीअंताच्या लढ्यामध्ये सगळे साथीदार एकत्र हवेत आणि त्या एकत्रपणाला हातछेद दिला जाणार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्याविषयी मोठा खल झाला की हे एक जिन्सी कसं मानायचं. आणि जर आपण तशा प्रकारे ते स्पष्टपणे लिहिलेलं नाहीये
त्यामुळे ते एक जिन्सी असण्याच्या ऐवजी बहुजिन्सी, बहुपेडी आणि त्यामध्ये वेगवेगळे वर्ग असं मानलं तर काय हरकत आहे, असं कोर्टाचं म्हणणं आहे. आपल्याला याचं करेक्शन करावं लागेल. 21 तारखेला सगळ्यात मोठं आंदोलन असेल भारत बंदचं. त्या आंदोलनाच्या आधारे आपण हे दाखवू शकतो की आमचा या गोष्टीला विरोध आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. आमच्यामध्ये कृपया फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. आणि ही फूट पडल्यानंतर आमच्यातले जे अत्याचारित घटक आहेत त्यांच्यासोबत बाकीचे वर्ग उभे राहताना विचार करतील अशा प्रकार कृपया करू नका. एकतर तुम्ही मदत करत नाही, जात दांडगे, कास्ट सुप्रीमॅसिस्ट. आमच्यात आम्ही एकमेकाला मदत करतो, ती मदत आम्ही एकमेकाला करू नये असं काही तुम्ही निर्णय घेतलाय का? आणि त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं जजमेंट देत आहात. मला हे जजमेंट पूर्णतः अमान्य आहे असं सुप्रीम कोर्टाचा आदर राखून मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. आता याच्यामध्ये 2 उपाय मला दिसत आहेत. एक उपाय आहे की यासाठी आपण हे 7 जजेसचं बेंच होतं, आपण 9 जजेसच्या बेंचकडे जाऊन याचं रिव्हिजन केलं पाहिजे. कारण हा कॉन्स्टिट्युशनल इश्यू आहे, नंबर 1. नंबर 2, आपण 18 कलम इंटॅक्ट ठेवण्यासाठी जो प्रयोग केला होता, अॅट्रॉसिटी ऍक्टचं 18 कलम, ज्याच्या आधारे तुम्हाला अँटिसिपेटरी बेल घेता येत नाही, आणि ते कलम रद्दबातल ठरवलं होतं. आदर्श कुमार गोयल आणि यू ललित त्यांना त्याच्यानंतर भरपूर त्यांच्या या कामगिरीसाठी बक्षिशी सुद्धा मिळाली, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आता एक तर चीफ जस्टिस झाले यू ललित, आणि आदर्श कुमार गोयल जे आहेत त्यांना एका अतिशय मोठ्या संवैधानिक बॉडीवरती अध्यक्षपद मिळालं. असं काही लिहिलेलं नाहीये की हे याच्यामुळे देण्यात आलं, पण इट गोज क्विट प्रो को, ज्याला म्हटलं जातं की या हाताने हे द्या, त्या हाताने ते देऊ आम्ही. सरकार हे करत राहतं नेहमी. आपण अनेक बाबतीमध्ये हे बघितलेलं आहे. जजेसला त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट पोस्टिंगकडे लक्ष ठेवून जजमेंट्स इन्फ्लुएन्स होत असतात असं स्वतः अरुण जेटली यांनी म्हटलेलं आहे. हाऊसमध्ये म्हटलेलं आहे की यांना पोस्ट रिटायरमेंट लुक्रेटिव्ह पोस्टिंग हव्या असतील तर त्यांची प्री रिटायरमेंट जजमेंट्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय दिस कन्सेप्ट. आय एम नॉट सेइंग इट. सॉरी, I am not saying it. This has been said by none other but अरुण जेटली, सगळ्यात मोठा बीजेपीचा माणूस. आता मला सांगा, एकतर हे करता येईल किंवा 18च्या बाबत सगळे 131 शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे खासदार एकत्र झाले. त्यांनी संसदेमध्ये हा जो निर्णय आला होता 18चा तो रद्दबातल ठरवला. अशा प्रकारे हे जजमेंट आपल्या एकसंघ, एकजिन्सी, युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. आता अशा प्रकारे जर तुम्ही बघितलं, जे काही लंडनमध्ये बीएमई कम्युनिटी रस्त्यावरती आली गोऱ्यांच्या विरोधामध्ये, तिथे एका माणसाची मुलाखत इतकी छान आहे. तो म्हटला, आम्ही यांना अजिबात दाद देणार नाही, कारण युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. अशा प्रकारची आपण सुद्धा मनोवृत्ती बाळगून 21 तारीख या महिन्याची आपण लक्षात ठेवायची आहे. आणि त्याच्यासोबतच अत्यंत महत्वाची गोष्ट जी आहे, मी 2 पर्याय सांगितले आहेत. एक तर आपल्याला रिव्हिजनसाठी जावं लागेल, याचं पुनर्विलोकन होणं गरजेचं आहे 9 जजेसच्या बेंच समोर. आणि त्यातला खरं तर क्रिमी लेअरचा मुद्दा सुद्धा नव्हता चर्चेला. नेहमी त्याच्या अगोदर यादी असते की ह्या प्रश्नांवरती आपण चर्चा करूया, म्हणून ते बाकीच्या सगळ्यांनी त्यावरती मौन पाळलं. याच्यावर कुणी बोलावं, याच्यावरती भूषण गवई यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये मत मांडावं, याच्या इतकी वाईट घटना कोणती आहे असं मला वाटत नाही. मला त्यांच्याविषयी जज या नात्याने खूप आदर आहे, परंतु त्यांनी हे कृत्य जे केलेलं आहे, आपण नेहमी एक लक्षात ठेवा, जी जजमेंट्स असतात त्या जजमेंट्सच्या मेरिटवरती चर्चा करणं हे घटना बाह्य नसून घटनेमध्ये याची तरतूद आहे. परंतु
यावरती या पद्धतीने स्पष्ट मत जे मी म्हटलेलं आहे असं मांडताना मात्र निश्चितच सगळे हात राखून बोलणार आहेत. म्हणून मी म्हटलं मला याच्यात बाहेर येऊन स्पष्टपणे माझं मत मांडू द्या. दुसरं, आपले सगळे 131 खासदार जे आहेत त्यांनी लोकसभेमध्ये याबाबत ठाम निर्णय घेतला पाहिजे, स्पष्ट निर्णय घेतला पाहिजे. कुठल्याही प्रकारची संदिग्धता ठेवता कामा नये. कारण ती संदिग्धता ठेवून हे जजमेंट इम्प्लिमेंटेशनसाठी आलं तर सगळी राज्य आता उड्या मारायला लागलेले आहेत की आम्ही ह्या जजमेंटचं तत्वतःच नाही, नॉट ओन्ली इन लेटर्स बट इन स्पिरिट, आम्ही त्याचं पालन करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्याकडच्या सगळ्या कायद्यांमध्ये, आमच्या विधानसभांमध्ये त्याला अनुरूप असे आम्ही कायदे करू. आता यामध्ये बेला त्रिवेदी मॅडमने स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला असं करताच येणार नाही, कारण हा अधिकार पूर्णतः पार्लमेंटचा आहे, राज्य विधिमंडळांचा नाही. पण ती राज्य विधिमंडळं अचानकच उड्या मारायला लागली कारण त्यांच्यातले जातीयवादी एलिमेंट्स ऍक्टिव्ह झालेले आहेत या जजमेंटमुळे. आणि याचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दुष्परिणाम होऊ नयेत असं आपल्याला वाटत असेल तर आत्ताच जागे व्हा, अजून वेळ गेलेली नाही आणि याच्याविषयीचा विरोध नोंदवा. जय भीम, धन्यवाद, जय संविधान, जय भारत.